प्रयत्न केला तर समोरच्या संघामध्ये देखील बरेचसे दिग्गज खेळाडू आहेत जे आपल्याला या डावामध्ये फसवायचं काम करतील आणि अशा वेळी दोन फलंदाज बाद झाल्यानंतर धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 2 गडी बाद, धावा जोडल्या जाते त्या टोटल 8. 8च्या धावगतीनं मात्र पहिलं षटक समाप्त झालंय. 4 षटकांची पहिली इनिंग आपल्याला पाहायला मिळतेय. 20 मिनिटांचा अवधी दिला गेलाय. त्यामुळे विनंती असेल सर्व खेळाडूंना का आपण वेळेचं उल्लंघन करू नका. वेळेचं बंधन या स्पर्धेच्या माध्यमातून लावलं गेलंय. त्या बंधनाखाली ही स्पर्धा आपल्याला पार पाडायची आहे. त्यामुळे आपल्याला विनंती आहे का आपण वेळ जास्तीत जास्त खर्च करू नका. धन्यवाद डीजे. अर्थातच स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज रोहित पाटील. नॉन स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे प्रतीक सुखदरे आणि गोलंदाजी मार्कर गोलंदाज अर्थातच मॅन फॉर्म ढेकू अक्षय खरिवले आणि फलंदाज देखील ढेकूचेच आहेत म्हणजे एकमेकांना पूर्णपणे जाणतात. पण यावेळेस हा चेंडू पंचांनी नो घोषित केलाय. भीमर स्वरूपाचा टाकलेला चेंडू नो घोषित झाला. एक धाव मात्र धावफलकावरती वाढली जाईल आणि येणारा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा हा चेंडू यावेळेस फलंदाज कशा पद्धतीने खेळतोय हे पाहणं गरजेचं असेल. फ्री हिटचा हा चेंडू यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने खेळला गेला. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं जातंय. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती होती वाढ. टोटल धावफलकावरती आता 10 धावा जोडल्या गेल्यात आणि 10 आकडा नेहमी आठवण करून देतो क्रिकेटच्या खेळातील एक मोठा फलंदाज. अर्थातच क्रिकेटच्या खेळातील दैवत म्हणून ज्यांच्या नावाची ओळख सचिन रमेश तेंडुलकर ज्यांच्या जर्सीवरती आपण सातत्यानं हा आकडा पाहिला. पण यावेळेस लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न झाला होता. पण निर्णायक क्षणी चेंडूला अडवलं गेलं. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मिळते एक धाव. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती पुन्हा एकदा वाढ होते आणि 11 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. आणि खऱ्या अर्थानं 11 हा आकडा आठवण करून देतो या 11 खेळाडूंची. जो मैदानावरती खेळ चाललाय तो अर्थातच क्रिकेटचा आहे. अक्षयनं मात्र कमबॅक केलंय. अक्षयला आता अचूक टप्प्यावरती निर्णायक क्षणी गोलंदाजी करावी लागेल. फुल टॉस चेंडू आणि या चेंडूला पुन्हा एकदा फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. पण पंचांचा नो चेंडूचा इशारा आलाय. पुन्हा एकदा भीमरचा हा चेंडू पाहायला मिळतोय. या दरम्यान आपण पाहत आहात ते ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आम्हाला या ठिकाणी मालेगावचं पारितोषिक मिळाले ते राहुलजी पाटील सर युवा उद्योजक चिंचोली गोहे आणि त्याचबरोबर दर्शनजी पाटील सर उद्योजक काटरंग यांचं या ठिकाणी आगमन. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या दरम्यान हा येतो एक उत्तुंग फटका षटकार 6 धावा. यस टीजे थँक्यू. टोटल 18 धावा धावफलकावरती लागल्यात. तर टीम पहिल्यांदा फलंदाजी करताना वैष्णवी 11 या संघाच्या निश्चित पंचांचा निर्णय येणं अपेक्षित असेल आणि पंचांचा निर्णय येईलच. 18 धावा या षटकाराच्या जोरावरती पूर्ण झाल्यात आणि तिसऱ्या पंचांची मागणी मात्र केली जाते मैदानामध्ये. धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियम लीगच्या माध्यमातून आपण बघतोय या स्पर्धेचं आयोजन 7 वर्ष मध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तमाम मान्यवर देखील या स्पर्धेसाठी व्यासपीठावरती आहेत आणि सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. माझ्या जोडीनं आपण बघतोय मणिजी मुंडे, त्याचबरोबर आमचे सिनियर समालोचक अर्थात आमचे गुरुवर्य काका म्हात्रे विद्यानगर अलिबाग यांचं या स्पर्धेमध्ये आपण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. डिसिजन मात्र पेंडिंग आहे. थोड्याच वेळात निर्णय येईल.
तर तिसऱ्या पंचांचा निर्णय देखील इथे आलेला आहे. नो घोषित झालाय. आणि आणखीन एक सूचना असेल सर्व खेळाडूंना, पंचांना विचारल्याशिवाय आपण मैदानात जायचं नाहीये आणि तुमचे अतिरिक्त इथं खेळाडू असणं गरजेचं आहे. पंचांना विचारल्याशिवाय आपण आत देखील जायचं नाही आणि बाहेर देखील यायचं नाहीये. तर अर्थातच साई प्रीत लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण थेट प्रक्षेपण पाहतोय. घरबसल्या देखील प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत आणि बरेचसे प्रेक्षक या मैदानावरती देखील उपस्थित आहेत. कोविड-19च्या युद्धामध्ये सोशल डिस्टन्स त्याचबरोबर मास्कचा वापर करून या स्पर्धेची सुरुवात देखील केली गेली आणि या स्पर्धेसाठी प्रत्येक येणाऱ्या प्रेक्षकांना, खेळाडूंना देखील विनंती केली जाते का आपण या युद्धामध्ये अजूनही जिंकलेलं नाहीये आणि अजूनही हारलेलो नाहीये. त्यामुळे या युद्धामध्ये संघर्ष करायचा असेल तर आपल्याला या गोष्टींचं पालन देखील केलं पाहिजे. काही सूचना देखील दिल्या गेल्यात, त्या सूचनांचं पालन करून या स्पर्धेची सुरुवात होईल. पण आता गोलंदाजाला चेंज करण्यात आले. प्रतीक हा गोलंदाजी मार्कवर आहे आणि पंचांचा फ्री हिटचा देखील इशारा आलेला आहे. पंचांच्या डाव्या बाजूनं प्रतीक तयार झालाय. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे रोहित पाटील. आणि प्रतीकचा विचार केला तर आपण बघतोय हा खेळाडू श्रीलंका रिटर्न आहे. क्रिकेटचा बराचसा अनुभव या खेळाडूकडे आहे आणि त्याच्या हातामध्ये आता दिलेला चेंडू, यावेळेस रोहितनं चेंडू देखील खेळलाय, जातोय सीमारेषेच्या पलीकडे, दणदणीत येतोय वन बाउन्सचा चौकार. तर या दरम्यान सन्माननीय आडोशीचे भरतजी झुंजाराव सर यांचं या ठिकाणी आगमन आणि त्याचबरोबर अविनाशजी देशमुख सर जय मल्हार संघाचे पुरस्कर्ते आडोशी यांचं देखील आगमन. त्यांचं हार्दिक स्वागत. निश्चित सर, येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं या व्यासपीठावरती आदरानं स्वागत केलं जाईल. आपल्या महाराष्ट्राची, भारताची संस्कृती आहे अतिथी देवो भव, त्यामुळे प्रत्येक येणाऱ्या अतिथीचं स्वागत असेल. दरम्यान आपण पुन्हा एकदा खेळाडूंना सूचना देऊया. 20 मिनिटाचा अवधी दिला गेलाय, त्याचं उल्लंघन आपण करायचं नाही. यावेळेस चेंडू बराच वेळ हवेमध्ये, चेंडू लँड होतोय. इट्स अ बिग 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 सीमारेषा पलीकडे येतोय. धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियम लीगच्या माध्यमातून षटकार. सीजे थँक्यू. अर्थातच खंडाळ्याची वाट संपल्यानंतर, लोणावळ्याचा घाट विसरल्यानंतर कारले डोंगरावरती बसलेली आई एकविरा, जिथे हे गीत ऐकवलं गेलं. अर्थातच चेंडूला फेकून दिलं षटकाराच्या दिशेनं. टोटल धावफलकावरती धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. माझे साथी गुणलेखक रोहितजी गातडे सर मला सांगतायत 28 पूर्ण झाल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यात टीम वैष्णवी लेवंट संघाच्या विरोधात खेळ SP ग्रुप सारसन या संघाचा आपण बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. जोरकस बॅट फिरवण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बराच वेळ हवेमध्ये, झेल पकडण्याची संधी होती, संधी हुकली आणि अशा वेळी पूर्ण झाली 1 धाव. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती वाढ होईल. धावा कशाही येणं गरजेचं आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये 1-1 धावांना, राजकारणामध्ये 1-1 मताला आणि परीक्षेत पास होण्यासाठी 1-1 गुणांना बरंचसं महत्त्व आहे. आणि पहिल्यांदा फलंदाजी करताना धावफलकावरती धावा लागल्यात त्या 29. यावेळी चेंडू कव्हर्स पॉईंटच्या दिशेने खेळलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहिला आणि चेंडू गेला वन बाउन्स सीमारेषा पलीकडे. दर्जेदार येतोय. धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियम लीगच्या माध्यमातून चौकार. धन्यवाद डीजे. तर खऱ्या अर्थानं आता 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती टोटल धावा लागल्या त्या 33 आणि पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला, सुजितच्या माध्यमातून जे षटक टाकलं गेलं होतं, 8 धावा खर्च करताना त्याने 2 विकेट देखील मिळवल्या होत्या. पण त्यानंतर अक्षय या गोलंदाजाला दंडित करण्यात आलं. प्रतीकनं ती ओव्हर पूर्ण केली
टोटल धावफलकावरती 33 धावा लागल्यात. अशा वेळी धावांची गती वाढली गेली पण गोलंदाजाला यश मिळालं नाही. येणाऱ्या 2 षटकामध्ये आता तशाच पद्धतीनं हाणामारी होणार का, येणाऱ्या 2 षटकामध्ये गोलंदाज कमबॅक करणार का, हे पाहणे देखील गरजेचं असेल. पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे जिथे गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज येतोय. अक्षय पाटील, अर्थातच सारसन गावाचा हा खेळाडू. सारसन संघामध्ये नेहमी आपण याला गोलंदाजी करताना पाहिलेत. SP ग्रुप सारसन या संघामध्ये आपण 3ऱ्या क्रमांकावरती आता याला गोलंदाजी करताना पाहतोय. MP ढाबा एंड कडनं गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज झालाय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज पुन्हा एकदा रोहित. आडव्या बॅटनं मिड विकेट क्षेत्र निवडलं. निर्णायक क्षणी क्षेत्ररक्षकाने चेंडू देखील अडवलाय. 1 धाव मिळतीये. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण केलंय क्षेत्ररक्षक अनिलनं. पहिल्या सामन्यामध्ये आपण बघतोय प्रयत्न केले जात आहेत. दोन्ही संघ आपल्या अस्तित्वाची लढाई लढतात. गतवर्षी ज्यानं फायनलमध्ये एकमेकांविरुद्ध झुंज दिली होती, यावर्षी पहिलाच सामना ज्यांच्या वाटेला आलाय त्या पहिल्या सामन्यामध्ये विजय आणि पराविजयाची लढत आपल्याला पाहायला मिळते. अकूट टप्प्याचा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न झालाय. अशा वेळी बॅटचा आणि चेंडूचा संपर्क मात्र झाला नाही. निर्धाव चेंडूची देखील सांगता होतीये. गोलंदाजानं पुन्हा एकदा केले कमबॅक. क्षेत्ररक्षकाची पहिल्या चेंडूवरती मिळालेली साथ आता मात्र गोलंदाजाचे इरादे बुलंद झालेत. फलंदाजाला देखील संधी असेल कारण या षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे. धावफलकांचा विचार केला तर 34 धावांची मजल आतापर्यंत मारली गेली टीम वैष्णवी इलेव्हन या संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज आशाभूत नजरेनं चेंडूकडे पाहत राहिला आणि पाहतच राहिला. चेंडू गेला निर्धाव. सुरेख गोलंदाजी करतोय गोलंदाज. अशा वेळी हा चेंडू मात्र हवेमध्ये आहे आणि चेंडू जातोय सीमा रेखा पार. धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियम लीगच्या माध्यमातून येतोय षटकार. शिवाजी माझा, राजा शिवाजी माझा बसलाय घोड्यावर, तो बसलाय घोड्यावर, तो बसलाय घोड्यावर, या बसलाय घोड्यावर, लक लक ते तलवार, या बसलाय घोड्यावर. निश्चित तलवार एक धारी होती, शुभा माझा दुधारी होता. लाखो शत्रूवरती एकटाच राजा, छत्रपती शिवाजी माझा भारी होता. ज्याचं गीत समृद्धी DJ मंडप डेकोरेटर यांच्या माध्यमातून लावलं गेलं. षटकाराचा मार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजानं केले कमबॅक. रनआउटची विकेट मात्र या चेंडूवरती मिळते पण पंचांचा स्क्वेअर चेंडूचा इशारा आलाय. म्हणजे 1 धाव मात्र नक्की जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती टोटल 41 धावा जोडल्या गेल्या टीम वैष्णवी इलेव्हन या संघाच्या माध्यमातून पहिल्यांदा फलंदाजी करताना. या दरम्यान आपण पाहिलं तर अर्थातच चिंचोली गोयचे सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांतजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन आणि त्याचबरोबर सन्माननीय अजितजी देशमुख होणार, सतीशजी जाधव सर ज्यांच्या माध्यमातून इंटरनेट सेवा मिळाली, भरतजी झुंजाराव सर आडोशी आणि अविनाशजी देशमुख सर जय मल्हार पुरस्कर्ते आडोशी यांचं या ठिकाणी आगमन. ओ टू समालोचन कक्ष. पुन्हा एकदा आपण सर्व मान्यवरांचं स्वागत करूया आणि मान्यवरांना देखील विनंती करूया आपण येऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. रोहित मात्र सातत्यानं मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस बॅट आणि चेंडूचा संपर्क मात्र पुरेसा झाला नाही पण कार्पेटच्या साहाय्याने मिळवलेली 1 धाव एका धावेच्या माध्यमातून आपण बघतोय धावफलकावरती वाढ होते. टोटल 42 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. रोहित धुमाळ हा फलंदाज 5व्या क्रमांकावरती गेलाय जो स्ट्राईक एंड वरती आहे. गोलंदाजी मार्गवर अक्षय पाटील ज्यानं सुंदर गोलंदाजी केली या षटकामध्ये. आतापर्यंत आपण बघितलंय एक मोठा फटका या षटकामध्ये देखील पाहायला मिळाला पण हा चेंडू यावेळेस जमिनीगतचा पाहायला मिळते. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार तोपर्यंत मिळते 1 धाव. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्डवरती वाढ होईल. 43 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर
धावफलकावरती पूर्ण झाल्यात. ते टीम वैष्णव इलेव्हन या संघाच्या SP इलेव्हन या संघानं मात्र कमबॅक केले. शेवटचा आणि अंतिम षटक आता आपल्याला पाहायला मिळेल. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी ऐकूया एक सुमधुर दर्जेदार संगीत. DJ Jack या दरम्यान आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांना विनंती आहे, आपल्या 4 चाकी आणि 2 चाकी किंवा 4 व्हीलर्स आणि 2 व्हीलर्स ह्या जो समोरचा जो पेण खोपोली रोड आहे या रोडच्या पलीकडे लावा. तुम्हाला तिथे पार्किंग करा अशी आयोजकांकडून तुम्हाला नम्र विनंती. हो टू तुषार धुमाळ. धन्यवाद सर. पुन्हा एकदा मायबाप रसिकांना विनंती करतो, आपण नक्कीच मॅचचा आनंद घ्या पण स्वतःची काळजी देखील घ्या. गोलंदाजी मार्कवर 4थ्या क्रमांकावरती स्लॉग ओव्हरच्या या षटकामध्ये गोलंदाजी करतोय सूरज देशमुख. पंचांच्या डाव्या बाजूने हा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे. ज्यानं हा चेंडू खेळलाय बराच वेळ हवेमध्ये. जेल पकडण्याची देखील संधी होती पण जेल निसटलाय आणि अशा वेळी 2 धावा सहज पूर्ण झाल्यात. ऋतिकने खेळलेला हा फटका बराच वेळ हवेमध्ये पाहायला मिळाला. असं वाटलं होतं झेल सहज पकडला जाईल पण सहज होणाऱ्या गोष्टी कधी कधी अनिश्चितपणे घडतात आणि आता आपण पाहिलं हा चेंडू झेल सुटल्यानंतर फलंदाजाला मिळालेला जीवदान आणि हा फटका देखील जातोय झटका देऊन. अर्थातच बिग हिट येतोय षटकार. धन्यवाद डीजे. अर्थातच 51 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात. आकाश पाटील बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं टीम अडचणीत सापडेल पण सुरेख फलंदाजी होतीये. बॅटची कडा घेतली. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. निर्णायक क्षणी चेंडूला नक्कीच अडवलं गेलंय पण तोपर्यंत ऋतिकनं 2 धावा पूर्ण केल्यात आणि या 2 धावांच्या मदतीनं धावफलकावरती वाढ देखील होतीये. 53 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात. खेळाडूंना विनंती आहे, जी स्क्रीन लावली गेली आहे त्याच्या आजूबाजूला तुम्ही बसू नका. फलंदाजाला तिथे डिस्टर्ब होतंय. यावेळेस पुन्हा एकदा उत्तुंग फटका आहे आणि चेंडू सरळ जातोय सीमारेषा पलीकडे. दर्जेदार येतोय. धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियम लीगच्या माध्यमातून षटकार. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तर इतिहास आणि हारलो तर इतिहासच घडला पाहिजे. नक्कीच इतिहास घडवायचा असेल तर संघर्ष करावा लागेल. 59 धावांवरती स्कोर कार थांबणार नाही. हा चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेषा आर पार. षटकार. पासष्ट 65चा आकडा मात्र गाठला वैष्णव इलेव्हन या संघानं. पहिल्यांदा फलंदाजी करताना स्वतःला सिद्ध केलंय पण गोलंदाजाकडे देखील संधी असेल. स्लॉगवरचं षटक कशा पद्धतीनं फटकेबाजी केली पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण मात्र फलंदाज ऋतिक धुमाळ मात्र यांनी देतोय. सुरेख चेंडू फेकला निर्णायक क्षणी सूरजना. असं वाटलं होतं या चेंडूवर देखील मोठा फटका येईल पण निर्णायक क्षणी निर्धाव पद्धतीने टाकलेला चेंडू पहिला डाव मात्र यावेळेस समाप्त होतोय.
पहिल्या 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. टीम वैष्णव इलेव्हन या संघानं धावफलकावरती टोटल धावा लावल्यात त्या 65 येणारे 24 चेंडू. आता विजयासाठी गरज असेल टीम SP ग्रुप सारसन संघाला 66 धावांची. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहणं देखील गरजेचं असेल. पण आता मान्यवरांचं स्वागत देखील करतील आमचे सिनियर समालोचक काका म्हात्रे. यांना विनंती करतो आपण मायक्रोफोन वरती या. हॅलो हॅलो हॅलो. तर आमच्या मान्यवरांचं या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत. पण तत्पूर्वी पुढचा सामना जो आपण मी अनाऊन्स करतोय, गावदेव इलेव्हन होनाड ज्याचे पुरस्कर्ते आहेत निखिलजी देशमुख सर, आणि त्याचबरोबर जय मल्हार आडोशी ज्याचे पुरस्कर्ते आहेत सन्माननीय सुबोधजी देशमुख सर आणि अविनाशजी देशमुख सर. तर या दोन्ही संघनायकांना विनंती आहे, गावदेव इलेव्हन होनाड आणि जय मल्हार आडोशी या दोन्ही संघाच्या संघनायकांनी अतिथी कक्षामध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर आपण वळूया पुन्हा एकदा आमच्या अतिथी कक्षामध्ये ज्याने अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेसाठी आलेत त्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक स्वागत करत होतो आणि त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करूया. जरा मैदानामध्ये पाण्याची मागणी केली झाली, पंचांसाठी पाणी घेऊन जायचं आहे. तर जय मल्हार पुरस्कर्ते संघाचे पुरस्कर्ते आडोशी गावचे सन्माननीय अविनाशजी देशमुख सर यांचं आपण इथे स्वागत करत आहोत. रोहित पाटील यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण अविनाशजी देशमुख सर जय मल्हार संघाचे पुरस्कर्ते आडोशी यांना आपण सन्मानित करावं. पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत. हिंदू संस्कृती आपण इथे पाहत आहात आणि मैदानाकडे आपण पाहत आहात की ती संस्कृती जी खरोखर या ठिकाणी लाईनअपच्या माध्यमातून जाते, जी आपल्याला अर्थातच स्वर्गीय रतनबाब पाटील स्मृती चषकाने आपल्याला शिकवली गेल्या 17 वर्षापूर्वी, आणि त्याचं संपूर्ण आयोजन या ठिकाणी आपण पाहायला मिळतं. ते अर्थात रायगड जिल्ह्यामध्ये हे एक वैशिष्ट्य. तर स्वागत केले जाते तेच अर्थातच अविनाशजी देशमुख सर यांचं पुष्पगुच्छ सन्मान देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. त्यानंतर पुढचे स्वागतमूर्ती आहेत राहुलजी पाटील सर, युवा उद्योजक, चिंचोली गोहे, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी मालिकावीर म्हणून सायकल मिळाली. त्यांचं इथे स्वागत करणार आहोत. आणि स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्माननीय अतिशजी देशमुख यांना की आपल्या शुभ हस्ते आपण राहुलजी पाटील सर, युवा उद्योजक, चिंचोली गोहे, ज्यांनी आपल्याला मालिकावीर म्हणून सायकल दिली, त्यांचा इथे सन्मान केलं जात आहे. तेजसजी पाटील यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. त्यानंतर पुढचे स्वागतमूर्ती आहेत ज्यांच्या माध्यमातून आपल्याला अर्थात भरतजी झुंजाराव सर आडोशी यांना आपण सन्मानित करत आहोत. भरतजी झुंजाराव सर आडोशी यांना आपण सन्मानित करत आहोत. पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर सन्मानचिन्ह देऊन ही प्रेमाची आठवण देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. चला, दोन्ही संघनायक गावदेवी इलेव्हन होनाड आणि जय मल्हार आडोशी या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. वेळेचं बंधन आपल्याकडे आहे, त्यामुळे आयोजकांना आपण पूर्णपणे सहकार्य करूया. दोन्ही संघनायक गावदेवी होनाड आणि जय मल्हार आडोशी या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी अतिथी कक्षामध्ये संपर्क साधा. तर पुढचे स्वागतमूर्ती आहेत भरतजी झुंजाराव सर, यांना इथे सन्मानित केलं जाईल. एक सुंदर या ठिकाणी वृक्ष लावा आणि झाडे जगवा अर्थात या माध्यमातून त्यांना एक सुंदर ट्रॉफी आणि एक सुंदर एक रोपटं देऊन इथे त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर पुढचे स्वागतमूर्ती आहेत सन्माननीय सतीशजी जाधव सर, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला इंटरनेट सेवा मिळाली. समीर ढमाळे यांना विनंती आहे की यायचं आहे. चला, सतीशजी जाधव सर ज्यांच्या माध्यमातून इंटरनेट सेवा आपल्याला मिळाली त्यांना देखील इथे सन्मानित केलं जाईल.
धन्यवाद डीजे. तर सतीशजी जाधव सरांना या ठिकाणी ज्यांच्यामधून इंटरनेट सेवा मिळाली त्यांना एक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. त्यानंतर चिंचोली गोयचे सन्माननीय चंद्रकांतजी पाटील सर यांना आपण सन्मानित करत आहोत. त्यानंतर होणारचे सन्माननीय अजितजी देशमुख सर त्यानंतर युवा उद्योजक सन्माननीय दशरथजी पाटील काटरंग यांना आपण सन्मानित करूया. दशरथजी पाटील सरांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. दशरथजी पाटील सर उद्योजक काटरंग. तेजस पाटील यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. तर अशा प्रकारे आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. खेळाचं दुसरं सत्र सुरू होतोय. जिंकण्यासाठी 66 धावांचं लक्ष्य कशा प्रकारे पार पाडणार खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा ऐकूया खोपोलीचा एक उत्कृष्ट असा गोड आवाज अर्थात तुषार धुमाळ यांना. ओव्हर टू तुषार धुमाळ. धन्यवाद सर. पण यापुढील होणाऱ्या सामन्यासाठी आपण आमंत्रित करूया गावदेवी होणार संघाच्या संघनायकाला, त्याचबरोबर जय मल्हार आडोशी संघाच्या संघनायकाला. आपण टॉससाठी यायचंय, पण हा फटका मात्र यावेळेस जातोय सीमारेषेच्या पलीकडे. येतो राकेशच्या बॅटमधनं चौकार. नक्कीच सर्वांचं स्वागत केलं जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. मी सन्माननीय अविनाश देशमुख साहेबांना विनंती करतो आपण यापुढील होणाऱ्या सामन्यासाठी नाणेफेकीचं कौल करायचं आहे. टोटल धावफलकावरती 66चा पाठला होत असताना 5 धावा जोडल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती प्रतीकच्या माध्यमातून सिंगल जोडली गेली. त्यानंतर राकेशनं आल्या आल्या एक मोठा फटका खेळलाय. आकाशवरती आक्रमण केलंय. अर्थातच आकाशला दिवसा तारे दाखवण्याचं काम केलं ते फलंदाज राकेशनं. गेल्या वर्षी याच फलंदाजानं या मैदानावरती आपल्या नावाची छाप सोडली होती. पण आकाशला देखील विसरता कामा नये, जो अष्टपैलू दर्जाचा खेळाडू आहे, ज्यानं सुरेख गोलंदाजी देखील केली होती. पण या सामन्यामध्ये आता त्याच्या पहिल्या चेंडू फेस करताना राकेशनं मात्र चौकार खेळलाय. टोटल 2 चेंडूचा खेळ झाला आणि 5 धावा धावफलकावरती लागल्यात. नाणेफेकीचं कौल जिंकलंय या नंतरच्या मॅचसाठी जय मल्हार आडोशी संघाना. पुन्हा एकदा उत्तुंग फटका सरळ जाते लॉंगॉन आणि लॉंगॉनच्या मध्ये 6 धावांसाठी येतोय पंचकृषी प्रीमियम लीगच्या माध्यमातून ब्रँडेड षटकार. कलम नव्हते कायदा नव्हता, कलम नव्हते कायदा नव्हता, सुखी होती प्रजा. कारण की त्यावेळेस सिंहासनावरती विराजमान होता माझा छत्रपती शिवाजी राजा. त्याचं हे गीत समृद्धी डीजे आणि मंडप डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून लावलं गेलं. अर्थातच सुरेख गीत आपण ऐकलं. त्या राजाची सातत्यानं आठवण होते, कारण की त्याच्याच पदस्पर्शानं पावन झालेला हा रायगड जिल्हा. त्या रायगड जिल्ह्यातील हे धाकटं पंढरी पंचकृषीचं मैदान ज्याच्यावरती चालू असलेला हा क्रिकेटचा महासंग्राम महाथरार आपण पाहतोय. त्या षटकाराच्या जोरावरती मात्र 11 धावा पूर्ण झाल्यात. 66 धावांचा पाठला होतोय. गोलंदाज कामा पुन्हा एकदा सज्ज झालाय. नो चेंडूचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. पण या नो चेंडूवरती 1 धाव घेतली गेली आहे.
ॲक्शन कदाचित कंप्लीट झाली नाही गोलंदाजी, त्यामुळे त्याला दंडित करण्यात आलंय. पण या 2 धावांनी धावफलकावरती वाढ होईल. सर्कलच्या आतमध्ये कदाचित 2 लाईन आखल्या गेल्यात. जी पहिली लाईन आहे त्या लाईनीच्या आतमध्ये आपल्याला उभे राहायचंय आणि येणारा चेंडू नक्कीच फ्री हिट असणार. टोटल धावफलकावरती 13 धावा जोडल्या गेल्यात. क्या 13 क्या मेरा समीकरण बरोबरीच आहे. या समीकरणामध्ये कोडं सोडवायचे 66 धावांचं आणि धावफलकावरती 13 धावा लागल्यात. फ्रीडचा हा पंचांची वाद घालू नका. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांचा निर्णय हा शेवटचा मानला जाईल आणि पंच म्हणजे या मैदानावरती देव आहेत आणि देवाशी आपण वाद घालू नसतो. धन्यवाद डीजे. त्याच्या दरम्यान आपण पुन्हा एकदा अतिथी कक्षामध्ये येतोय. तर सन्माननीय गोडिवलीचे प्रवीणजी फराक सर यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आपण इथे स्वागत करत आहोत आणि मी निनादजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते आपण पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना सन्मानित करूया. प्रवीणजी फराक सर घोडिवली यांना आपण सन्मानित करत आहोत. निनाद पाटील यांना विनंती आपल्या शुभहस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. तर सन्मानी पाहुणे अविनाशजी देशमुख, त्याचबरोबर सन्मानी पाहुणे सुबोधजी देशमुख यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जात आहे. दरम्यान धावफलकावरती 13 धावा लावल्या गेल्या. टीम SP ग्रुप सारसन संघाच्या माध्यमातून 66 धावांचा पाठला होता. यावेळेस स्ट्राईक एंडवरती फ्री हिटचा चेंडू खेळण्यासाठी प्रतीकला आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवर नौका गोलंदाज बंटी. सन्माननीय मनीजी देशमुख आणि त्याचबरोबर संकेतजी हिंदूराव साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या मॅचचा नक्कीच आनंद घ्या. व्यासपीठावरती या, आपलं सहर्ष स्वागत असेल. दरम्यान एका धाव्यानं धावफलकावरती वाढ झाले. 14 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. त्याचबरोबर प्रवीणजी देशमुख सरांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. स्ट्राईक एंडवरती राकेश येतोय. अकू टप्प्याचा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न देखील सक्सेसफुल होतोय. अर्थातच येत आहेत या चेंडूवरती 4 धावा, चौकार. हॅलो हॅलो
सन्माननीय चिंचोली गोवेचे रमेशजी पाटील सरांचं येथे स्वागत केलं जात आहे. पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना सन्मानित करतो आणि सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय अजयजी पिंगळे सरांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. आणि त्यानंतर सन्माननीय प्रवीणजी देशमुख सरांचा देखील आपण स्वागत करत आहोत. यानंतर सन्माननीय प्रवीणजी देशमुख सरांचं आपण इथे स्वागत करत आहोत. आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय ते सन्माननीय राखीलजी पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण प्रवीणजी देशमुख यांना आपण सन्मानित करावं. पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. तर एकूण धावसंख्या धावपलकावर आली ती येस तुषार 19 धावा. ओ टू तुषार धुमाळ. धन्यवाद सर. 19 धावा धावपलकावरती पूर्ण झाल्यात. पुन्हा एकदा दाखवून टप्प्याचा चेंडू सरळ भिरकावून दिलाय, आक्रमण केलंय, येतोय लाजवाब बिग 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 षटकार. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तान. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तान. नक्कीच ही संस्कृती आहे भारताची, ही संस्कृती महाराष्ट्राची, म्हणून प्रत्येक येणाऱ्या खेळाडूचं, प्रत्येक येणाऱ्या मान्यवराचं देखील स्वागत केलं जात आहे धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. तर टोटल धावपलकावरती 25 धावा जोडल्या गेल्या, 66चा पाठला होतोय. उरलेले 18 चेंडू, आता गरज आहे 41 धावांची. शेवटचे 18 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. 66चा पाठला होता सारा. खेळ आपल्याला पाहायला मिळतंय उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी टीम SP 11 विरोधात टीम वैष्णव 11 या दोन संघांच्या माध्यमातून. पहिल्यांदा वैष्णव 11 या संघानं 65 धावा धावपलकावरती लावल्यात. आता शेवटचे 18 चेंडू उरलेत. 41 धावांची गरज आहे ती टीम SP 11 संघाला. सर्व टीमसाठी सूचना देण्यात येते. फक्त भीमरसाठी थर्ड अंपायरचा वापर केला जाईल आणि तोही देखील एक असेल. एक रिव्ह्यूचा वापर केला जाईल फक्त भीमर चेंडू पाहण्यासाठी. सर्व टीम्सनी याच्याकडे आता नोंद घ्यायची आहे. गोलंदाजी मार्ग करता MP डाबा एंड कडनं गोलंदाज येतोय साहिल पाटील. स्ट्राईक एंडवरती फलंदाज प्रतीक. उरलेत 18 चेंडू आणि 41 धावांची गरज. उलटा चेंडू, बॅटचा आणि चेंडूचा संपर्क मात्र घडला नाही. आकाश पाटील मात्र चेंडू खाली आला. पहिला झटका, पहिला हादरा टीम SP ग्रुप सारसन संघाला. हॅलो, धन्यवाद डीजे. या दरम्यान आमच्या अतिथी कक्षामध्ये आलेले यशस्वी सर्व्हिसेस 11 टेकूचे पुरस्कर्ते मनीषजी कवळे सरांचं या ठिकाणी आपण स्वागत करण्यासाठी वळतोय. त्यांचं स्वागत आपण करणार आहोत. सन्माननीय मनीषजी कवळे सरांचं स्वागत आणि स्वागत करण्यासाठी मी युगलजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. तर त्यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हावं. तर वळूया पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षामध्ये ऐकूया तुषार धुमाळ यांना. नक्कीच सर. धावपलकाचा विचार केल्यास 66 धावांचा पाठला होत असताना पहिला गडी 25 या धावसंख्येवरती बाद झाल्या टीम SP 11 या संघाचा. आता उरलेत शेवटचे 17 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. अर्थात रोहितजी गादाडे सर माझ्या समवेत जोडले गेलेत. गोडलेकाच्या भूमिकेत आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज येतोय साहिल पाटील. MP डाबा एंड कडनं पंचांच्या डाव्या बाजूनं. स्ट्राईक एंडवरती फलंदाज राकेश. राकेशनं मात्र आपला खेळ थांबवला नाही. राकेश मात्र खेळतोय. इट्स अ बिग बिग, लाजबाब, अप्रतिम, दर्जेदार, कडक, डोळ्यांना मोहात पाडणारा षटकार.
विजय धन्यवाद. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. राकेश आणि राकेश सारखं नाव या मैदानावरती घेतलं जातंय कारण की त्यानं सातत्यानं आक्रमण केलंय आणि आक्रमण म्हणजे बचावाचा पवित्रा. 66 धावांचा पाठला होत असताना 31 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेस गोलंदाज मात्र अडचणी येतोय. पंचांच्या माध्यमातून या चेंडूला स्वेर घोषित करण्यामध्ये यश आलंय. अर्थातच दडपण पाहायला मिळतंय गोलंदाजावरती. क्रिकेटच्या खेळामध्ये चालू असलेलं युद्ध गोलंदाज आणि फलंदाज आपण बघतोय. राकेशनं मात्र निर्णायक क्षणी निर्णायक उत्तर दिले पण आता गोलंदाजाकडे देखील संधी असेल. हा सुरेख चेंडू ऑफ स्टंप आणि ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये भन्नाट वेगाने टाकलेला. अर्थातच आपल्या भात्यातील ब्रह्मास्त्राचा वापर करताना गोलंदाज साहिल पाटील यशस्वी झालाय. तमाम क्रिकेट रसिकांना जे या मॅचचा आनंद घेत आहेत हवेवरून त्यांना विनंती असेल आपल्या गाड्या आपण चांगल्या ठिकाणी पार्क कराव्या जिथे आपली उत्तम सोय केली गेलेली आहे. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना आपली अडचण होतीये. पुन्हा एकदा सुरेख चेंडू ऑफस्टंप आणि ऑफस्टंपची लाईन धरून टाकलेला हा दुसरा चेंडू गेला निर्धाव. पुन्हा एकदा मायबाप क्रिकेट रसिकांना विनंती करतो का आपण आपल्या गाड्या अशा ठिकाणी पार्क करा जिथे कोणालाही अडचण होणार नाही. हा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 440चा झटका. यावेळेस SB11 सारसन संघाला राकेश पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. धावफलकावरती 32 धावा जोडल्या गेल्यात आणि फलंदाज राकेश देखील माघारी आलाय. प्रतीक नंतर राकेशनं डाव सावरला होता. ज्यानं 9 चेंडूमध्ये 27 धावांचं योगदान दिलं. 32 धावा टोटल धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 66 धावांचा पाठला होत असताना आता नौका फलंदाज मैदानामध्ये जातोय. अक्षय पाटील मॅन फ्रॉम सारसन. हा देखील सारसनचा खेळाडू आहे. अवधूत भगत या टीमचे फ्रँचायझी आहेत जे मॅचचा देखील आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत असेल. यावेळेस उतुंग फटका खेळलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. पुन्हा एकदा झेल पकडण्याची संधी असेल. आकाश पाटील मात्र ही चूक करणार नाही आणि बाद होणारा खेळाडू अक्षय पाटील मॅन फ्रॉम सारसन. तू चल मैं आया. नक्कीच राकेश पाटील आणि अक्षय पाटील यांची एक घट्ट मैत्री आहे ज्याचं ज्वलंत उदाहरण आपण मैदानामध्ये पाहिलं. पण कौतुक करावं लागेल या सर्व आयोजकांचं. एक मैत्रीपूर्ण आयोजन एक मैत्रीपूर्ण लढत देखील मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिला सामना हाय व्होल्टेज परिस्थितीमध्ये आहे. या सामन्यामध्ये अजून देखील कोणी जिंकलं नाही अजूनही कोणी हारलं नाही. मॅचमध्ये संघर्ष बरोबरीचा आहे. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय विशाल आणि नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये गेलाय प्रणित. स्ट्राइकवर प्रणित आहे ना. तर स्ट्राइक एंड वरती असेल प्रणित. नॉन स्ट्राइक एंड वरती अक्षय खरिवले मॅन फ्रॉम ढेकू. हा फटका देखील मोठा आहे
आणि या फटक्यावरती येतील सहज 6 आणि 6 धावा. नक्कीच रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. स्वराज्याची राजधानी म्हणून ज्याची ओळख, ज्याचं हे गीत आपण ऐकतोय. 3 गडी बाद झालेत. धावपलकावरती धावा लागल्यात. 66 धावांचा पाठला होत असताना 38. आता मात्र पूर्णपणे आक्रमण केलं जात आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे आणि हा चेंडू लँड होतोय. इट्स आउट ऑफ द पार. बिग हिट, षटकार. चव्वेचाळीस 44. षटकाराच्या जोरावरती अवधूत भगत साहेबांच्या चेहऱ्यावरती बल्ले बल्ले नक्कीच पाहायला मिळते. कारण की 66 धावांचा पाठला होत असताना जेव्हा राकेश बाद झाला तेव्हा असं वाटलं होतं दडपण येईल, पण डाव मात्र सावरलाय. प्रणितनं आल्याला 2 मोठे फटके खेळले. 2 चेंडूचा खेळ त्याने केला आणि 12 धावा आपल्या वैयक्तिक जमा केल्यात स्कोर कार्डवरती. हा फटका देखील सुरेख आहे, पण जेल पकडण्याची देखील संधी होती. जेल निसटलाय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्डवरती वाढ. टोटल 46. शेवटचे उरलेत 9 चेंडू आणि 20 धावांची गरज. शेवटचे 9 चेंडू 20 धावांची गरज. सामन्यामध्ये अजूनही बरंच काय पाहायला मिळेल. टीम वैष्णवी 11 का टीम SP ग्रुप सारसन. हा फटका देखील सुरेख होता. मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर जातोय. आकाशाला गवसणी घालणारा येतोय. बिग 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 षटकार. दिंडे धन्यवाद. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली. तर 52 धावा धावबालकावरती जोडल्या गेल्यात आणि या चेंडूवरती डिसिजन पेंडिंग आहे. तिसरे पंच नक्कीच सांगतील. तर तिसऱ्या पंचांनी मात्र नो घोषित केलाय. म्हणजे येणारा चेंडू असेल फ्री हिट. साईप्रीत यांच्या माध्यमातून आपण बघतोय क्वालिटी, क्लिअरिटी आणि क्रिकेटचा अद्भुत नजारा. घरबसल्या प्रेक्षक देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत असेल. धावपलकावरती टोटल तर 53 धावा जोडल्या गेल्यात. 66 धावांचा पाठला होतोय. येणारा चेंडू आहे फ्री हिट. जोरकस फटका खेळण्याच्या नादामध्ये मात्र चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळला गेला. 1 धावेनं वाढ झाली. टोटल धावपलकावरती आता 54 धावा जोडल्या गेल्यात. 66 धावांचा पाठला होतोय. शेवटचे 7 चेंडू 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. हा यानंतर जय मल्हार 11 त्याचबरोबर वाईटचा इशारा पंचांचा आला. यानंतरची मॅच असेल जय मल्हार 11 त्याचबरोबर गावदेवी. होनाड संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण लगेच सज्ज राहायचे. मॅच संपलं तर आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पुन्हा एकदा समीकरण बदललं. शेवटचे 8 चेंडू आणि 11 धावांची गरज. टोटल धावपलकावरती धावा लागल्या त्या 55. मॅच मध्ये आता मात्र गोलंदाज थोडासा अडचणीत सापडलाय. मॅच मध्ये
गोलंदाजाला आता मात्र कमबॅक करावा लागेल. शेवटचे 8 चेंडू आणि 11 धावांची गरज. बॅटची कडा घेऊन असं वाटलं होतं चेंडू सीमारेषा गाठेल, पण निर्णय क्षणी चेंडूला अडवलं गेलं. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून धाव मात्र जोडली गेली नाही. समीकरण पुन्हा एकदा बदललं जात आहे. शेवटचे 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. मैदानाचा भौगोलिक आपण विचार केला तर चारी दिशेनं फटकेबाजी फलंदाज करतायत. आता पुन्हा एकदा आक्रमण केलं गेलंय. क्षेत्ररक्षक यावेळेस काव कॉर्नर रिजन मध्ये चेंडू अडवतोय. एकच धाव मिळते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती वाढ. 3 षटकांचा खेळ यावेळेस पूर्ण झालाय. 3 गडी बाद. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या. त्या टोटल अब तक 66 धावांचा पाठला होत असताना शेवटचे 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी ऐकू एक सुमधुर दर्जेदार संगीत. निश्चितच अतिशय दर्जेदार आपण गीत ऐकतोय. एकवीरेचं अमोल जाधव ज्यांच्या माध्यमातून गायलेलं हे गीत. ज्यांच्याकडे बघण्याची शक्ती नाहीये पण त्याच्या आवाजाची छाप त्याने अवघ्या महाराष्ट्रामध्ये अवघ्या भारतामध्ये सोडली आहे. या गाण्याचा विचार केला तर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी काही दिवसामध्ये झाले आणि नक्कीच अमोल जाधव यांच्या माध्यमातून दिवस सोन्याचा उगवला. कारण की जो गायक निर्णायक क्षणी येऊन निर्णायक गाणं गातोय, ज्यानं आयुष्याची खऱ्या अर्थानं संघर्षमय लढाई लढली, असा अमोल जाधव ज्याचा आवाज आपण ऐकला. समृद्धी डीजे अर्थातच मंडप डेकोरेटरचं देखील काम सांभाळत आहे, जे आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं आता संघर्ष करण्यासाठी सज्ज झालेत. त्यांचं देखील मी खऱ्या अर्थानं कौतुक करतो. पुन्हा एकदा घेऊन जातो मैदानामध्ये. शेवटचे 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. खेळ मात्र चालू आहे टीम वैष्णवी 11 आणि विरोधात SP ग्रुप सारसन संघाचा. ॲपिल मध्ये जोश जास्त होता, उत्साह कमी पाहायला मिळाला. पण निर्णायक क्षणी गोलंदाज पियुषनं टाकलेला हा चेंडू जातोय निर्धाव. शेवटचे 5 चेंडू हृदयाचे ठोके वाढणारे. शेवटचे 5 चेंडू 10 धावांची गरज. असं वाटलं होतं येणारा चेंडू कदाचित निर्धाव येईल, पण येणाऱ्या चेंडूवरती निर्णायक क्षणी निर्णायक फटका खेळलाय फलंदाज अक्षय खरिवलेनं. ब्रँडेड अर्थातच येतोय षटकार. धन्यवाद. रिक्षावाला वाट बघणार नाही, कारण की डे नाईटचे सामने आहेत. अर्थातच 4 नंतर या सामन्याला सुरुवात केली आहे. म्हणजे फर्स्ट शिफ्ट संपल्यानंतर फलंदाज मैदानावरती आलाय असं वाटतंय आणि त्यानं त्याच्या गाडीचा गेअर टॉप गेअरमध्ये घेतलाय. टोटल धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात त्या 62. शेवटचे 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग, म्हणजे खऱ्या अर्थानं येणाऱ्या 4 चेंडूमध्ये या 4 धावा पूर्ण कराव्या लागतील. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न आणि अशा वेळी झेल देखील पकडला गेलाय. फलंदाज बाद होते अक्षय खरिवले. बॅक टू द पॅव्हलियन. ऐकू एक संगीत डीजे समृद्धी यांच्या माध्यमातून.
नक्कीच आराध्य दैवत आहे. लाखो देवळं उद्ध्वस्तांना होताना ज्यानं वाचवली, ज्या राजाचं एकही मंदिर नाहीये असा छत्रपती शिवाजी राजा, ज्यानं सर्वांच्या हृदयामध्ये अतिशय दर्जेदारपणे ज्याचं स्थान निर्माण केलं असा छत्रपती शिवाजी राजा, ज्याचं गीत नक्कीच ऐकलं जातंय समृद्धी डीजे मंडप डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून. आता मात्र संघर्ष करतोय गोलंदाज, ज्यानं समीकरण बदलवलं. शेवटचे 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. फलंदाज खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय सुजित, जो 6व्या क्रमांकावरती आलाय. आडव्या बॅटनं हा फटका खेळलाय आणि फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर येतोय. गोळीच्या वेगानं सुजित ब्रँडेड धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगच्या माध्यमातून चौकार. वो बुलाती है मगर जाने का नहीं,